श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. बघा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला खूप लोकांशी कम्युनिकेशन करावे लागते. खूप लोक आपल्यासमोर येतात. त्यातल्या काही लोकांचं आपल्याबरोबर पटतं, काहींचं नाही पटत. तर थोडासा हा इम्पॅक्ट राशींचा देखील असतो. राशींवरून प्रत्येक माणसांचा स्वभाव ठरलेला असतो. बघा, आपल्याला लोकांची जर रास समजली तर त्यावरून त्यांचा स्वभाव कसा आहे हे समजण्यास खूप सोपे जाईल. बऱ्याच लोकांना राशी भविष्य, अंक भविष्य, कुंडली या गोष्टींवर विश्वास नसतो. परंतु तरीसुद्धा हे लोक अगदी सहज का होईना राशी भविष्यावर नजर मात्र टाकतातच. तर दुसरीकडे अनेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात राशी भविष्य पाहूनच करतात. अंक भविष्याप्रमाणे राशी भविष्यसुद्धा तितकेच प्रभावी असते. ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशी अस्तित्वात आहेत. शास्त्रानुसार राशी फक्त भविष्य सांगत नाहीत, तर लोकांचे स्वभाव आणि गुणदोष देखील सांगतात. राशीनुसार प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव हे वेगळे असतात, असे ज्योतिष अभ्यासात दिसून आले आहे. काही राशीचे लोक रागीट असतात, तर काही राशीचे लोक अतिशय मितभाषी असतात. म्हणजेच थोडक्यात काय, गोड गोड बोलणारे असतात. समोर गोड बोलायचं आणि मागे जाऊन नावे ठेवायची हे लोकांना खूप सवय असते. हा प्रभाव जास्त करून त्यांच्या राशीचा असतो. बहुतांश लोक आपल्या दैनंदिन आयुष्यात राशी भविष्याला विशेष महत्त्व देतात. विशेष म्हणजे काय, ग्रह नक्षत्रांच्या स्थान बदलांचा परिणाम हा राशींवर 100% होत असतो. ग्रह नक्षत्र एक ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन करत असतात. ग्रहांच्या या हालचालीवरून राशींचे भविष्य ठरलेले असते. तर तुमच्या राशीवरून तुमचा स्वभाव कसा आहे किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींचा स्वभाव कसा आहे हे आपण जाणून घेऊया. व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. चला तर मग राशीचक्रातील पहिली रास मेष रास यांचा स्वभाव कसा आहे हे जाणून घेऊया. राशीचक्रातील पहिली रास ही मेष होय. मेष राशीच्या लोकांचा स्वभाव अतिशय चंचल असतो. या लोकांना एका ठिकाणी स्थिर राहणे खूप कठीण जाते. त्यांना कोणत्याही गोष्टीत मन एकाग्र करणे फारसे जमत नाही. परंतु या लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये कुतूहल मात्र नक्की वाटत असते. त्यांना प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन संशोधन करणे मात्र खूप पसंत असते. शास्त्रानुसार या राशीच्या लोकांना सूर्याला जल अर्पण केल्याने आणि पिवळ्या रंगाचा वापर केल्याने खूप फायदा होतो. वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांचा स्वभाव हा गंभीर स्वरूपाचा असतो. त्यांना अस्थिरता तितकी पसंत नसते. या लोकांचे मन स्थिर आणि स्वभाव शांत असल्याने लक्ष एकाग्र करण्यात यांना फारसा प्रयत्न करावा लागत नाही. या लोकांच्या स्वभावातच विश्वासार्हता असते. कोणतेही काम करताना यांना इतरांवर अवलंबून राहणे पसंत नसते. हे लोक कामाच्या ठिकाणी लोकप्रिय असतात. मात्र या लोकांनी तामसिक भोजन करणे टाळावे. यांच्यासाठी निळा आणि पांढरा शुभ रंग असतो. मिथुन राशी. मिथुन राशीचे लोक शांत स्वभावाचे असतात. या राशीच्या लोकांचे मन लवकर एकाग्र होते. मात्र काही वेळा दुहेरी मनस्थितीमुळे त्यांचे लक्ष भरकटत असते. या लोकांना आपल्या जवळच्या व्यक्तींशी गप्पा मारायला प्रचंड आवडते. संयमी स्वभावामुळे अनेक लोक यांच्याकडे आकर्षित होतात. मात्र द्विधा मनस्थितीपासून बचावासाठी या राशीच्या लोकांनी आकाशी रंग आपल्या वापरात जास्तीत जास्त आणला पाहिजे. शिवाय सतत बडीशेप खाणे यांच्यासाठी लाभदायक ठरते. कर्क राशी. कर्क राशीचे लोक अस्थिर स्वभावाचे असतात. या लोकांना फार वेळ एका ठिकाणी राहणे आवडत नाहीत. त्यामुळे त्यांना सतत गोष्टीमध्ये नाविन्य हवे असते. मात्र आध्यात्मिक आणि धार्मिक गोष्टींमध्ये या लोकांचे मन पटकन एकाग्र होते. हे लोक अत्यंत दयाळू स्वभावाचे असतात. दुसऱ्यांसाठी मदतीसाठी हे लोक पटकन धावून जातात. या लोकांसाठी भगवा रंग फायदेशीर ठरतो. शिवाय रोजच्या आहारात दुधाचे सेवन केल्यास यांना लाभ होतो. सिंह रास. सिंह राशीचे लोक प्रामुख्याने कलाकार वृत्तीचे असतात. या राशीच्या लोकांना सतत प्रसिद्धीत राहायला आवडते. त्यामुळे अनेक कलाकारांची रास ही सिंह रास असल्याचे दिसून येते. या लोकांना मनमोकळेपणाने आयुष्य जगायला खूप आवडते. यांना सतत फिरायला जायला, मित्रांसोबत पार्ट्या करायला खूप आवडते. मात्र हे लोक सतत उतावळेपणे वागत असतात. त्यामुळे बऱ्याच वेळी हातातील संधी सोडून देतात. कन्या राशी. कन्या राशीचे लोक अतिशय काटेकोर स्वभावाचे असतात. या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात नीटनेटकेपणा हवा असतो.
हातात घेतलेल्या कामात हे लोक अतिशय बारकाईने लक्ष देऊन पूर्णत्वास नेतात. या लोकांचा स्वभाव काळजीवाहू आणि दयाळू असतो. या राशीचे लोक मुख्यत्वे मदतनीस, नर्स, केअरटेकर असतात. तसेच या राशींमध्ये काही लोकांमध्ये लिखाणाची सुप्त कला देखील असते. असे लोक लेखन क्षेत्रात खूप नावलौकिक मिळवतात. तूळ राशी. तूळ राशीचे लोक अतिशय अभ्यासू आणि हुशार असतात. या लोकांना वैचारिक चर्चेत प्रचंड स्वारस्य असते. या राशीचे लोक कोणत्याही गोष्ट करण्यापूर्वी त्याचा सखोल अभ्यास करण्यावर भर देतात. या लोकांना जास्तीत जास्त लोकांच्या सानिध्यात राहणे खूप आवडते. तूळ राशीचे लोक अतिशय समाजशील आणि मनमिळावू असतात. धनु राशीचे लोक अत्यंत मनमोकळ्या मनाचे आणि विनोदी बुद्धिमत्तेचे असतात. या लोकांना मज्जा मस्ती करणे पसंत असते. या लोकांना राग फार कमी येतो. या लोकांना एखाद्या गोष्टीत प्रचंड कुतूहल असते. त्यामुळे हे लोक सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत असतात. मात्र या लोकांमध्ये एक दुर्गुण आहे. या लोकांना दिलेले वचन पाळता येत नाही. मकर राशी. मकर राशीचे लोक अत्यंत संयमी आणि शिस्तप्रिय असतात. या लोकांना चंचलपणा अजिबात रुचत नाही. कोणतेही काम हातात घेतल्यास ते काळजीपूर्वक पूर्ण केल्याशिवाय यांना चैन देखील पडत नाही. शिवाय एखादे काम करण्यापूर्वी त्याचे उत्तम नियोजन करून कामाला सुरुवात करतात. त्यामुळे या लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय रुबाबदार आणि प्रभावी दिसते. कुंभ राशी. कुंभ राशीचे लोक वैचारिकदृष्ट्या अत्यंत उत्तम असतात. या लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने विचार करणे पसंत असते. कुंभ राशीचे लोक सतत इतरांचा विचार करत असतात. त्यांना प्रत्येक व्यक्तीबद्दल आपुलकी आणि प्रेम वाटते. या लोकांचा स्वभाव काहीसा लाजरा असतो. मात्र आपल्या जवळच्या व्यक्तींमध्ये हे लोक फारच मनमोकळेपणाने वावरतात. आता शेवटची राशी पाहूया, मीन. मीन राशीचे लोक दयाळू वृत्तीचे असतात. असे लोक कोणत्याही परिस्थितीत इतरांना मदत करायला पुढे येतात. या लोकांना वास्तवाशी घेणं देणं नसतं. असे लोक आपल्या जगात वावरत असतात. त्यांना गाणी ऐकायला फार आवडतं. तसेच त्यांच्या स्वभावात मुळातच रोमॅन्टिकपणा असतो. त्यामुळे त्यांची प्रेमजीवन अतिशय उत्तम असते. तर ही आपण 12 राशींच्या व्यक्तींचा राशींवरून स्वभाव कसा असतो ही माहिती पाहिली. तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये, नातेवाईकामध्ये कोणत्या राशीचं असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.